नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे नाच गो कुमा. नाच गो कुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल ज्याची कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं, ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या ताणाबाणा वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो, ती कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं. म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावरनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलेलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार. फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरा होती, ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे? आज मी बोलणार आहे नाच गो कुमा. नाच गो कुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये
काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेलं आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेलं आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो तेही कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवल्या गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबा असेल तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे. आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणाने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे. ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेलं आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेलं आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी.
पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं, त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते, तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे, ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर, नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घर कामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिथं तिला कामाला जायला उशीर होतो, तीही कामावर लेट येते. म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं. म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतो. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावरनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात, तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार. फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरा होती, ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे, तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणे बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी, ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं, त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते, तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे, ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर, नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घर कामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना
वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिथं तिला कामाला जायला उशीर होतो, तेही कामावर लेट येते. म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं. म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावरनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलेलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे. आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणाने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोक आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत. म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो, तेही कामावर लेट येते. म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं. म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावरनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलेलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे. आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे
तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून. त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जर मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवल्या गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे. आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणाने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे. ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे. आणि मुक्तानी जो काम केलेला आहे तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घर कामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो, ती कामावर लेट येते, म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं, म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे. आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरा होती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून. त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जर मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये
रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितला गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितले असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशा आहेत म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिथं तिला कामाला जायला उशीर होतो, ती कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलेलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार. फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचं एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो मा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितला गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेलं आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे
आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो ती कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरा होती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जर मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवल्या गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो मा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणाने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते.
तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते, तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे, ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर, नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या ताणाबाणा वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात, तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिथं तिला कामाला जायला उशीर होतो, तेही कामावर लेट येते, म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं, म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतो. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात, तर तुम्ही बघितलेलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार. फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती, ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल, मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे, तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे, त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल, तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी, ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे, तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते, तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे, ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर, नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या ताणाबाणा वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात, तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिथं तिला कामाला जायला उशीर होतो, तेही कामावर लेट येते, म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं,
म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतो. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे. आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचं एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवल्या गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे. आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणे बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे. आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोक आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत. म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घर कामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो, ती कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं. म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे. आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचं एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर
तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे. आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका-फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्यापणाने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे एक तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघितलं असेल जे कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी निवडलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन निवडलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं, तर त्या तिला कामाला जायसाठी वेळ असतो, सकाळी त्या जायचं असतं. त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते, तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत, म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे, ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या ताणाबाणा वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो, ती कामावर लेट येते, म्हणून तिचं जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं, म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार. फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरा होती, ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे, तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून, त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक विळंब म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका-फुलका, तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा. आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी काय बोलणार आहे, आज मी बोलणार आहे नाच गो घुमा. नाच गो घुमा हा चित्रपट आता जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि या मराठी दर्शकांनी जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलेलं आहे. हा चित्रपट आता चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चाललेला आहे. महाराष्ट्रामध्येच नाही, पुऱ्या जगामध्ये या चित्रपटाचे जिथे जिथे
शो चालू आहे तिथे हा पिक्चर बघितल्या गेलेला आहे. मराठी लोकांनी हा चित्रपट बघितलेला आहे आणि मराठी भाषेवर जे प्रेम करतात त्यांनी पण हा चित्रपट बघितलेला आहे, ज्यांना मराठी कळते असे. तर हा चित्रपट चांगल्या पद्धतीने बनलेला आहे. आपल्या मोकाशींनी बनवलेला आहे, ज्यांनी वाळू चित्रपट बनवलेला होता त्या दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटाची अभिनेत्री आहे मुक्ता बर्वे आणि नम्रता सुभेदार. या लोकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे. नम्रतानी जो काम केलेला आहे ते कामवाली बाईचा रोल केलेला आहे आणि मुक्तानी जो काम केलेला आहे तिच्या शेटानीचं काम केलेलं आहे. तर दोघांचे समस्या तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल तरी पण कथालेखन जे आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे मोकाशींनी ते चांगलं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी तुम्ही बघितलं असेल जी कथालेखन निशिगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. निशिगंधा कुलकर्णींनी त्याची कथालेखन लिहिलेलं आहे. तर चांगलं तिचं लेखन आहे. तिने चांगलं लोकांना कथालेखनमध्ये पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे जनता आपली मराठी लोकं आहे जे चित्रपट बघायला जातील त्या लोकांना चांगल्यापणे तिने अडवून ठेवलेलं आहे बघण्यासाठी. पण या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं गेलं असेल तर मुक्ता बर्वे एका बँकेमध्ये काम करत असते आणि नम्रता तिच्या घरी कामवाली असते. तर ती कशापणे त्यांची जोडी जमलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे. जसं म्हणजे मुक्ताला बरोबर टायमावर कामाला जायचं असतं तर तिला कामाला जायसाठी वेळ असतो. सकाळी त्या जायचं असतं त्या ती नम्रता सुभेदार जी तिच्याकडे कामाला असते तिचं नाव आशाताई आहे आणि मुक्ता बर्वेचं नाव राणी आहे या चित्रपटामध्ये. तर या दोन कलाकारांची नावं अशी आहेत म्हणून राणी जी मुक्ता बर्वे आहे आणि नम्रता जी आहे आशाताई आहे ती नोकरानी आहे. आता ह्या दोघांमध्ये जी गट्टी जमलेली आहे चित्रपटामध्ये बघितलं तर नम्रता ही हमेशा कामावर लेट येते, म्हणजे सकाळी लेट येते तिच्या घरकामासाठी आणि राणीला लवकर कामावर जायचं असतं. त्या चित्रपटामध्ये त्यांच्या तानाबाना वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतात. तर ते दोघं एक दुसऱ्यांना विरोधातच असतात असं दाखवलं आहे. पण तिला कामाला जायला उशीर होतो ती कामावर लेट येते म्हणून ती जेवण काय बनवायचं असतं ते उशिरा होतं म्हणून तिला बँकेत गेल्यानंतर साहेबांची ओरडा खायला लागतं. तर त्यांच्या दोघांमध्ये असं चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे की त्यांचं जमत नसतं. तर काही कारणामुळे ती नम्रताला सुभेदारांना जी कामवाली असते तिला कामावलीनंतर ती काढते. तर त्याच्या पहिल्या जे चित्रपटामध्ये ज्या गोष्टी घडतात तर तुम्ही बघितलं सुकन्या कुलकर्णींनी पण त्याच्यामध्ये आपला रोल केलेला आहे आणि पठारे आहे ते आपले मराठी कलाकार फू बाय फूमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊ कदंबरावती ती पण चित्रपटामध्ये आहे. आणि काही कलाकार जे आहेत तुम्ही बघितलं असेल मुक्ता बर्वेचे जे पतीचा रोल केलेला आहे तो पण एक कलाकार आपला यूट्यूबर आहे. त्याचा एक चॅनल आहे भाडिप्पा करून त्याचा तो ओनर आहे. तो पण या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेच्या नवऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी. तर हा जो चित्रपट तुम्ही बघितला तर त्याचं अतिशय चांगल्यापणे दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक म्हणजे तुम्हाला पिक्चर बघायचा जो मनोरंजन घ्यायचं असेल हलका फुलका तर त्याच्यामध्ये या चित्रपटामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्यापणे चित्रपटाचं आपल्याला दाखवल्या गेलेलं आहे नरेंद्र सुभेदारांनी. तर हा चित्रपट तुम्ही जर बघायला जाणार असेल तर बघा आणि आपल्या चित्रपटाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती भेटेल. नमस्कार.